पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील ग्रामीण भागातील विविध समस्या आणि रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी महापौर नितीन पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रभागातील भाजपचे नगरसेवक नितेश पाटील, लीना म्हात्रे आणि विजयश्री पाटील यांच्या मागणीनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला होता। या पाहणी दरम्यान महापौर नितीन पाटील यांनी घोट, कोयनावळे, तळोजे, मजकूर आणि सिद्धी करवली या गावांना भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधत पाणी पुरवठा, रस्ते, गटारे तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या जाणून घेतल्या। ग्रामीण भागातील प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी महापौर नितीन पाटील म्हणाले की नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील विकास कामे वेगाने पूर्ण करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे। दरम्यान प्रभागाची भौगोलिक परिस्थिती विस्तृत असल्यामुळे संपूर्ण प्रभागातील सर्व समस्या समजून घेण्यासाठी आणखी 2 दिवस पाहणी करावी लागेल अशी माहितीही महापौर नितीन पाटील यांनी दिली। या पाहणी दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। आज आमचे प्रभाग 1चे नगरसेवक नितेश पाटील, विजयश्री पाटील आणि लीना नंदकुमार म्हात्रे यांच्या मागणीवरून प्रभाग 1 मधील समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही इथे सकाळपासून दौरा करत आहोत। आज अनेक नागरिक भेटले। या विभागामध्ये गेले 3.5 वर्षात प्रशासकीय काळामध्ये अनेक विकास कामं रखडलेली आहेत आणि त्यासाठीच आज आमचे तिन्ही नगरसेवकांनी या विभागातील समस्यांचा आज आम्हाला इथे लक्षात आणून दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने आमचा आज हा दौरा या इथे आता आपण तळोजा मजकूर येथील जे पाण्याच्या समस्या आहेत त्यासाठी जो 18 एकरचा इथे शीलतला या जागेवर आम्ही आलेलो आहोत। खरोखरच या विभागातील समस्या या सुटण्यासारख्या आहेत। आमचे तिन्ही नगरसेवक या इथे ॲक्टिव्ह आहेत, आमचे ह्या विभागातील कार्यकर्ते ॲक्टिव्ह आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच लवकरात प्रयत्न करू। सुरुवात आम्ही घोट कॅम्पपासून केली। घोट गावात गेलो, त्याच्यानंतर कोयनावेळेमध्ये गेलो आणि आता तळोजा मजकूरमध्ये आलेलो आहोत। या 3 गावांचा दौरा आम्ही या इथे आज इथे केलेला आहे। प्रभाग 1चं भौगोलिक परिस्थिती बघता किमान अजून 2 दिवस या प्रभाग 1ला द्यावे लागतील असं माझं मत आहे, तर ते मी निश्चितच देणार आहेत आणि हे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या आज मी समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये ह्या मागण्यासंदर्भात त्यांची पालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन या समस्या त्वरित कशा मार्गी लागतील सोडवण्यासाठी याचा आम्ही लवकरच मी पाठपुरावा करणार आहे।